हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। आणि आज आपण सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी आणि चिकन रस्सा तयार केलेला आहे, तो आज आपण बघणार आहे। चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 3 वाटी बासमती तांदूळ चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी घेत आहे। तांदूळ आपण निवडून स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तांदूळ आपण 15 मिनिटे पाण्यामध्ये असेच भिजत ठेवणार आहे। 1 किलोमधील अर्धा किलो चिकन आपण बिर्याणी तयार करण्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यामध्ये चवीनुसार खडा मीठ आणि हळद पावडर टाकत आहे। फ्रेश दही चिकनला लावण्यासाठी 2-3 चमचे घेतलेले आहे। आता हे सर्व आपण चिकनला लावून घेणार आहे। 2 चमचे बिर्याणी मसाला आणि 1 चमचे गरम मसाला आपण चिकनला लावून घेत आहे। मसाले लावलेले चिकन आपण मुरण्यासाठी बाजूला ठेवणार आहे। अर्धा किलो राहिलेले चिकन आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद पावडर टाकून आपण चिकनला लावून घेत आहे। बिर्याणी तयार करण्यासाठी आपण गॅसवरती एक पातेले गरम करायला ठेवलेले आहे आणि त्यामध्ये आपण आता 2-3 पळी तेल टाकत आहे। 5-6 मिरे, 4-5 लवंग, 3 हिरव्या वेलच्या आणि 2 दालचिनीचे तुकडे आणि जावित्री। गरम तेलामध्ये खडे मसाले आपण भाजून घेत आहे। 2 मीडियम साईजचे मोठे कांदे आपण उभाच चिरून घेतलेला आहे, तो आपण तेलामध्ये टाकत आहे। कांदा आपण तेलामध्ये सतत असे परतून चांगला भाजून घेणार आहे। कांदा असा लालसर होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून भाजून घेतलेला आहे। यामध्ये आता 5-6 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, त्या आता तेलामध्ये घालत आहे। अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरे यांचा तयार केलेला मसाला आपण 3-4 चमचे टाकून तोही आपण तेलामध्ये परतून भाजून घेत आहे। 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तोही आपण तेलामध्ये टाकून परतून भाजून घेणार आहे। 1 चमचा गरम मसाला आपण तेलामध्ये टाकून परतून घेत आहे। लाल तिखट मसाला तोही 1 चमचा टाकून आपण तेलामध्ये परतून घेत आहे। मसाले तेलामध्ये चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण बिर्याणीसाठी जे चिकन मसाले लावून आणि दही लावून मोडण्यासाठी ठेवले होते, ते अर्धा किलो चिकन आपण पातेल्यामध्ये घालून चिकन आपण मसाल्यामध्ये चांगले परतून घेत आहे। चिकन परतून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण एक ताट झाकण ठेवून त्याच्यावरती आपण ताटावरती पाणी गरम होण्यासाठी टाकत आहे आणि आतल्यात आपण 5-7 मिनिटे चिकन वाफेवरती शिजून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा आपण चिकन अलटीपलटी करून चांगले परतून घेणार आहे। चिकन परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण भिजत ठेवलेला तांदूळ घालत आहे। तांदूळ आपण सर्व मसाल्यामध्ये आणि चिकनमध्ये मिक्स चांगला एकत्र करून घेणार आहे। यामध्ये आता आपण गरम केलेले पाणी घालत आहे। 3 वाटी तांदळासाठी आपण या ठिकाणी 6 वाटी पाणी गरम केलेले घेतलेले आहे। पुन्हा एकदा हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि आता यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकत आहे। मीठ टाकल्यानंतरही परत आपण एकदा सर्व एकत्र मिक्स करून घेत आहे। बिर्याणीवरती आता झाकण ठेवून आपण एक चांगली बिर्याणीला उकळी आणून घेणार आहे। दुसऱ्या बाजूला आपण चिकनचा रस्सा तयार करत आहे। त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मीडियम साईजचा कांदा आपण बारीक चिरून तेलामध्ये भाजून घेत आहे। अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरे यांचा तयार केलेला मसाला 3-4 चमचे तेलामध्ये घालून आपण परतून मसाला चांगला तेलामध्ये भाजून घेत आहे। चिकन असो किंवा मटण असो, तर आमच्या सातारा भागामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरे यांचा मसाला चिकन आणि मटणामध्ये घातला जातो। मसाला आपला असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपण चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला 2 चमचे घातलेला आहे।
1 चमचा लाल तिखट मसाला घालत आहे। कांदा लसूण मसाला 1 चमचा घालून आपण हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतून भाजून घेणार आहे। तिखट मसाले आपण भाजून घेत असताना गॅस आपल्याला बारीक करून मसाले भाजून घ्यायचे आहेत। मसालेही आपण तेलामध्ये परतून चांगले भाजून घेतलेले आहे। यामध्ये आता आपण हळद मीठ लावून ठेवलेले चिकन आपण यामध्ये घालत आहे। चिकन आपण सर्व मसाल्यामध्ये चांगले एकत्र मिक्स करून परतून घेणार आहे। चिकन परतून घेतल्यानंतर आपण झाकण ठेवून चिकन आतल्या आत 5-7 मिनिटे वाफेवरती शिजवून घेतलेले आहे आणि परत एकदा आपण चिकन परतून घेणार आहे। चिकन परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण गरम केलेले पाणी घालणार आहे। चिकन शिजण्यासाठी आपण गरम केलेले पाणी चिकनमध्ये घालत आहे। जेवढा आपणाला रस्सा लागणार आहे तेवढे आपण गरम केलेले पाणी चिकनमध्ये घालून सर्व आपण पाणी आणि चिकन आणि सर्व मसाले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये मी अजून गरम केलेले पाणी घालत आहे आणि आता आपण चिकनला चांगली एक उकळी आणून घेणार आहे। दुसऱ्या बाजूला बिर्याणीच्या भाताला चांगली उकळी आलेली आहे। बिर्याणी या स्टेजला आपण एकदा परतून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून बिर्याणी बारीक गॅसवरती आपण 10-15 मिनिटे शिजवून घेणार आहे। बिर्याणीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आणि आता झाकण ठेवून बिर्याणी 10-15 मिनिटे बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहे। चिकनच्या रश्श्याला उकळी आलेली आहे। यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चिकन आहे ते शिजवून घेणार आहे। यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ टाकत आहे। पहिल्यांदा आपण चिकनला मीठ आणि हळद लावून ठेवलेली, त्यामुळे आता आपण चवीनुसार थोडेसे मीठ कमी वाटत आहे, त्यामुळे आपण आता थोडेसे मीठ टाकून चिकन शिजवून घेत आहे। चिकन बिर्याणी शिजवून खाण्यासाठी तयार झालेली आहे। ती आता आपण एका ताटामध्ये काढून घेत आहे। गावच्या अशा सोप्या पद्धतीने आपण चिकन बिर्याणी तयार केलेली आहे आणि चिकन बिर्याणी किती छानपैकी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील। आणि आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा। चिकन रस्साही शिजून तयार झालेला आहे। चिकन रश्श्यालाही छानपैकी कट आलेला आहे आणि चिकन हे आपले शिजलेले आहे। चिकन रस्साही खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर आजची ही रेसिपी चिकन बिर्याणी आणि चिकन रस्सा रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण चिकन रस्सा आणि चिकन बिर्याणी तयार केलेली आहे। तर आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।